नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की देवी आईची अशी इच्छा आहे की अद्वैत आणि कला या दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि तसे संकेत वारंवार मिळत आहेत. आणि आता अद्वैतलाही कळू लागलेलं आहे, त्यालाही पटत आहे त्या गोष्टी की आबा जे म्हणत आहेत त्या गोष्टीला काहीतरी तथ्य आहे आणि त्यामुळंच देवी आईच आम्हाला असा आशीर्वाद देत आहे आणि आमच्या बाबतीत एवढं चांगलं घडत आहे किंवा आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर होळीच्या दिवशी कला आणि अद्वैत हे दोघं एकमेकांना कशा पद्धतीने रंग लावणार आहेत. अद्वैत स्वतःहून कलाला रंग लावणार आहे, तोही प्रेमाचा रंग लावणार आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत हे दोघंही कसे एकत्र येतात आणि नैनाने इकडे कलाच्या तोंडाला मिरची पावडर लावण्याचा जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन तिच्याच अंगाशी येतो आणि तिच्या अंगाची लाही लाही होताना, आगाव होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता चांदेकरांच्या घरी होळीची सगळी तयारी झालेली असते, सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि होळीच्या तयारीसाठी सगळ्यांनी छान अशी तयारी केलेली असते. कला ही सुंदर अशी साडी नेसून तयार झालेली असते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कला ही तिथे तयार झालेली आहे तेव्हा मात्र खूप छान पद्धतीने अशा गोष्टी घडत असतात. कला आणि अद्वैत हे एकत्र येत आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सगळेजण तिथे जमलेले असतात. सगळ्यांना असं वाटत असतं की कला आणि अद्वैत या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. परंतु इकडे कला त्याचबरोबर रॉकेट तिथं असतो आणि रॉकेटकडे आलेली असते, ती म्हणजे नैना म्हणत असते मी काही तयारी करू का. तेव्हा तिथे रजनी असते आणि रजनी म्हणत असते त्याची काही गरज नाही आहे, सगळी तयारी करून झालेली आहे असं रजनी स्पष्टपणे सांगते. त्याचबरोबर ती रॉकेटकडे जाते. रॉकेट मात्र तिचा अपमान करायचा सोडत नाही. रॉकेट तिला म्हणतो गौरा थाप आता होळीसाठी. तेव्हा नैना म्हणते की हो चालेल. नैनाला कुठं माहिती आहे की आता होळी पेटवायची वेळ आलेली, पूजेची वेळ आलेली आहे आणि आता ही गौरा थापणार आहे. त्या गौऱ्या घेऊन करायचं काय हा प्रश्नच तिला कळत नाही आहे. तिच्या डोक्यात मात्र विचारच वेगळे चालू असतात. तिच्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे, तिला लक्षातच येत नाही आहे की तिला हे सगळं असं रागाने बोललं जाते किंवा टोमणा मारला जातोय, ही गोष्टही तिच्या लक्षात आलेली नसते. इकडे आता होळीची तयारी झालेली असते, सगळेजण तिथं जमलेले असतात आणि तेवढ्यातच आबांना दिनकर आणि संगीता येताना दिसतात. तर आबा तिकडे म्हणू लागतात की दिनकरराव या, आणि मग त्यांना भेटून खूप आनंद झाला असं आबांचं चाललेलं असतं. आबा बोलत असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की तिथे काजलही आलेली असते आणि त्याचवेळी तिकडे सोहमने पुन्हा एकदा राडा घातलेला आहे. तो म्हणजे सोहमने अनामिकाला बोलवलेला आहे आणि अनामिकाशी तो बोलत आहे. सोहमचं असं म्हणणं आहे की अनामिका खरंच तू आलेली आहेस, बरं झालं, म्हणजे अगदी 11th आवरला मी तुला सांगितलेलं होतं. मग सोहम अनामिकाला घेऊन आबांकडे येतो आणि आबांची ओळख करून देऊ लागतो. तेव्हा मात्र सोहमला आबा म्हणत असतात की खरंच, आणि मग ती म्हणत असते की यांना कोण ओळखणार नाही, हे तर सेलिब्रिटी आहेत आबासाहेब चांदेकर. आणि मग यांच्याकडे सरोज मात्र रागाने पाहत असते. सरोजच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेले असतात आणि मग ती आबांना नमस्कार करते. म्हणजे आबा म्हणत असतात की राहू दे, तरीही ती आबांना नमस्कार करायला जाते. त्यासोबतच सोहम सगळ्यांशी ओळख करून देत असतो. त्याचवेळी श्रीकांत आणि रजनीही तिथं असतात. तर सोहम सांगत असतो, चांदेकरांबद्दल सांगत असतो, तेव्हा अनामिकाही बोलत असते. सोहम सांगत असतो की ही माझी मैत्रीण आहे आणि आता तिला खूप छान वाटत असतं. फायनली या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीनं घडत असतात आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना तिथे सोहम तिची ओळख करून देत असतो आणि तेव्हा मात्र घरातले सगळेजण पाहत असतात. घरातल्या सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. फायनली त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत. एवढं सगळं असं छान पद्धतीनं घडत आहे. परंतु नैना मात्र विचार करत आहे. नैनाला प्रश्न पडलेला आहे की हे सगळं काय झालेलं आहे. नैना त्याच गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे ती आबांना वाकून नमस्कार करते. सगळ्यांना कळलेलं असतं की ही सोहमची जरा जास्तच जवळची मैत्रीण आहे. हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं, कारण सोहम आज खूप आनंदात आहे. ही गोष्टही आबा मात्र विसरलेले नसतात. आबांच्या लक्षात आलेलं आहे की आज सोहम जरा जास्तच खुश आहे आणि खरंच सोहम जास्तच खुश असतो, कारण अनामिकासोबत तो खुश आहे, त्यालाही ते जाणवत असतं. त्यानंतर सोहम अनामिकाला घेऊन आईबाबांकडे जातो आणि तेव्हा त्यांच्याकडे गेल्यावर ती म्हणते की आई बाबा
तेव्हा त्यांनाही ती नमस्कार करते, त्यांच्याशीही बोलत असते, त्यांनाही सांगत असते. त्याचबरोबर सोहम आणि अनामिका या दोघांचं हे जे बॉन्डिंग आहे ते पाहून मात्र घरातल्या सगळ्यांना छान वाटायला लागलेलं असतं. सगळेजण खुश असतात. त्यावेळेस अद्वैत आबांकडे येतो आणि आबांना म्हणू लागतो की आबा, मी जे पाहतोय तेच तुम्हालाही दिसतंय ना? तेव्हा आबा म्हणत असतात की हो हो अद्वैत, तू जे पाहतोय ते मलाही दिसतंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, आज सोहम कितीतरी दिवसानंतर एवढा आनंदात दिसत आहे. तेव्हा आबांचंही म्हणणं तेच असतं की हो, खरंच आज सोहम आनंदात दिसत आहे. आपलं शेंडफळ आता मोठं व्हायला लागलेलं आहे, ही गोष्टही आबांच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा सगळ्यांशी बोलत आहेत, तिथं सगळ्यांशी गप्पा मारत आहेत. दिनकर आणि संगीता यांच्याशी बोलत आहेत. आणि त्याचबरोबर काजलला मात्र खूपच त्रास व्हायला लागलेला असतो. काजलला ही गोष्ट काही सहन होत नसते. काजलला कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, कारण सोहम असं का वागत आहे. आजही तो अनामिकाला घेऊन आलेला आहे. काजलला मात्र प्रश्न पडलेला असतो. काजल त्याच गोष्टींचा विचार करत असते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं, तिला वाईट वाटत असतं, कारण हा सोहम तिचा आहे. सोहम तिच्यावर किती प्रेम करतो ही गोष्ट काजलला चांगलीच माहिती आहे. आणि तरीही या पद्धतीनं हे सगळं जे काय चाललेलं आहे त्यामुळं मात्र तिला वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की हे सगळं काय आहे, या सगळ्यावर मी कसा मार्ग काढू, हा प्रश्न तिला पडलेला असतो. इकडे सोहम मात्र अनामिकाशी हसून बोलत असतो. काजलला वाटत असतं की त्याने मला प्रपोज केलेलं होतं, मी त्याला म्हणलं होतं की मला हे लग्न वगैरे नाही जमणार, पण आपल्या दोघांमधली जी मैत्री आहे ती मैत्री तुटता कामा नये. पण सोहमनं ती मैत्री मात्र माझ्याशी तोडलेली आहे. ही गोष्ट मात्र काजलला सहनच होत नसते. काजलचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही सोहमने माझ्याशी नातं तोडायला नको होतं आणि तिला खूपच त्रास होत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा काजल तिथे असते, काजल त्या दोघांना एकत्र पाहत असते, तेव्हा तिला खूप वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्यावरती मी कसा मार्ग काढणार आहे, मी या सगळ्यावरती कसं ठरवणार आहे, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच तिच्या लक्षात येत नसतात गोष्टी. आणि इकडे आता रजनी कलाला सांगायला सुरुवात करते की कला, आपल्या घरची प्रथा आहे, आता आपल्याला होळीची पूजा करायला घ्यायची आहे आणि सगळ्या सुना ज्या आहेत त्या मळवट भरतात आणि मग होळीची पूजा केली जाते. हे सगळं रजनी कलाला सांगत असते. कला म्हणत असते हो. आणि इकडे सोहम ही बोलत असतो. सोहम ही खुश असतो. सोहमलाही भारी वाटत असतं. फायनली त्याच्या आयुष्यामध्ये हा जो आनंदाचा क्षण आहे तो येत आहे आणि ते दोघंही खुश आहेत. इकडे रजनी पूजेची सगळी तयारी झालेली आहे याबद्दल पाहत असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे घरात सगळेजण तिथं आहेत. आणि मग कलाला आता ती बोलवते आणि कलाला सांगू लागते की कला, आता ही पूजेची तयारी आता तुम्हाला करायची आहे, तुम्ही सगळ्या सुनांनी ही जबाबदारी आता स्वतःवरती घ्यायची आहे, असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच तिचा सांगण्याचा अर्थही तोच असतो की आता कला मोठी सून आहे तर कलाने ती जबाबदारी घेतली पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा मात्र इकडे सोहम आणि त्याचबरोबर अनामिका दोघंही एकत्र आहेत तेव्हा मात्र काजलला खूपच त्रास होत असतो. काजलला ही गोष्ट काही सहन होत नसते. काजलला मात्र कळतच नसतं की या सगळ्यावरती मी कसा मार्ग काढणार आहे. काजल मात्र त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. इकडे कला आणि रजनी पूजेची सगळी तयारी झालेली आहे, त्यासाठी जमलेले असतात. आणि मग रजनी कलाला सर्व गोष्टी समजून सांगत आहे. कला सगळं व्यवस्थित करत असते, अगदी नैवेद्याचं करत असते, सगळ्या चालीरीती परंपरा जपत असते. आणि एवढं सगळं चालू असतं. आणि त्याच वेळी अद्वैत पाहत असतो आणि इकडे अद्वैत म्हणत असतो की हिला मी सांगितलेलं आहे, काहीही झालं तरीही हिला मी सांगितलेलं आहे की आता सध्या ही गोष्ट जी आहे तिने ही पूजा करायची नाही आणि तरीही ही पूजा करण्यासाठी पुढे पुढे का करत आहे. सरोजच्या डोक्यात ही तेच चाललेलं असतं. सरोज ही त्याच गोष्टींचा विचार करत असते. सरोज ही म्हणत असते की ह्या मुलीला सांगितलेलं आहे, अद्वैतलाही मी सांगितलेलं आहे की एकत्र पूजा करायची नाही आणि एकत्र पूजा करायची नाही सांगून ही मुलगी पुढं का करत आहे, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा रजनी म्हणत असते की तो मळवट भरायचा असतो आणि या सगळ्या ज्या ही सगळी परंपरा आहे ते माझ्यापेक्षा आबा खूप चांगल्या पद्धतीनं सांगतील, असंही रजनीने पुढे सांगितलेलं असतं. रजनी म्हणत असते की ही जी गोष्ट आहे ती आबांना खूप छान सांगता येईल. त्यावेळेस अनामिका पण म्हणत असते खरंच वाव, किती इंटरेस्टिंग आहे सगळं, किती भारी आहे, असं तिला वाटत असतं. त्याचवेळी राहुल आता
सोहमच्या जवळ येतो आणि सोहमला म्हणतो की यावर्षी आम्ही सगळेजण असणार आहोत, आपल्या घरी प्रथा आहे मळवट भरायची. मला काय वाटतंय माहिती आहे का, पुढच्या वर्षी अनामिका पण मळवट भरेल ना, असं सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र तिथे पाठीमागं काजल उभी असते आणि काजल हे सगळं ऐकत असते. आणि काजलला मात्र धक्का बसलेला असतो, कारण काजलला ही गोष्ट सहनच होत नाही की सोहम आणि अनामिका हे दोघं लग्न करणार, ते दोघं एकत्र येणार, ही गोष्ट मात्र सहन होत नसते. आबा मात्र हे सगळं पाहत असतात. आबांना खूप भारी वाटत असतं, परंतु इकडे सरोजला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. एकदा का अद्वैतनं ही जर पूजा केली तर खूप अवघड होणार आहे असं सरोजला वाटत असतं. ती म्हणत असते की मी एवढं सगळं सांगितलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि तरीही जर आबा त्याच मुलीला पूजा करण्यासाठी पाठवणार असतील तर मला विचार करावा लागणार आहे, हे सरोजच्या डोक्यात सुरू असतं. सरोज मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर इकडे रोहिणी आणि राहुलच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू आहे, कारण त्यांना काही करून पूजेचा मान त्यांच्याकडे आला पाहिजे. पण ते दोघं वारंवार एक गोष्ट मात्र विसरत आहेत, ती म्हणजे की आपण चांदेकर नाही आहे, आपण फडतरे आहोत. कारण काहीही झालं तरी चांदेकरांच्या घरची ती प्रथा आहे, चांदेकरांच्या सुनेला तो मान मिळत असतो. आपण जर फडतरे असेल तर आपल्याला तो मान कसा मिळेल, ही गोष्ट मात्र त्यांच्या लक्षातच येत नाही. काहीही झालं तरी रोहिणीचं जरी म्हणणं असलं तरी आत्ता जो सोहम राहुल आहे त्याच्या अंगात ही चांदेकरांचं रक्त आहे असं ती मात्र टेंबा मिरवत असते. परंतु ही गोष्ट मात्र ती विसरत आहे की नाही, यात काहीतरी चुकतंय हे तिच्या लक्षात येत नाही. आणि आता रजनी मात्र कलाला ते कुंकवाचं ताट आणायला पाठवत असते. कला तिथे जात असते आणि त्यावेळेस तिथे पुढं येते ती म्हणजे नैना. आणि नैना म्हणते की मला पोळ्यांबद्दल ही मगाशी बोललेली आहे आणि दुपारही माझा तिनं पुरण खाण्यावरून अपमान केलेला आहे, आता मी हिला सोडत नसते असं ती म्हणू लागते. आणि त्यावेळेसच तिने पायात पाय घालते आणि नेमका गोंधळ असा होतो, तो म्हणजे कला जाऊन ते मळवटाचं कुंकवाचं जे ताट असतं त्या ताटावरती तिचं डोकं पडतं आणि त्या क्षणी तिच्या माथ्यावरती मळवट भरला जातो. म्हणजे इकडे कितीही काहीही ठरवलं असलं सरोजने तरीही देवी आईच्या मनात जे आहे तेच होणार असतं, हे आबांचं म्हणणं असतं. आणि फायनली कलाच्या कपाळावरती कलाच्या मस्तकी आता कुंकवाचा मळवट भरला गेलेला आहे. म्हणजेच या घरी आज पूजा करण्याचा जो मान आहे तो कला आणि अद्वैत यांनाच मिळालेला आहे. अद्वैत मात्र पाहतच राहतो, पण कलाने तर हे मुद्दाम केलेलं नसतं, कलाला त्याने वारंवार सांगितलेलं होतं आणि तरीही हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की जे झालेलं आहे ते झालेलं आहे, शेवटी देवी आईनंच करून घेतलेलं आहे, देवी आईची इच्छा पूर्ण होत आहे. काहीही झालं तरीही देवी आईची इच्छा होती की कला आणि अद्वैत या दोघांनी एकत्र आलं पाहिजे, या दोघांनी एकत्र येऊन संसार केला पाहिजे, पूजा केली पाहिजे, सगळ्या रीती परंपरा पाळल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टी घडत आहेत असं आबांना वाटत असतं. आणि कोणाच्या मनात काही का असेना, पण आबांना माहिती आहे की काय घडणार आहे. कारण आबांनी जेव्हा सरोज अद्वैतला सांगत असते की उद्या तू त्या मुलीबरोबर पूजा करायची नाही, ही गोष्ट आबांनी ऐकलेली असते आणि आबांना मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. कारण आबा सरोजच्या रूमकडे आलेले असतात आणि त्या क्षणी ते घडलेलं असतं आणि ते बोलणं आबांनी ऐकलेलं असतं, तेव्हाच आबांना टेन्शन आलेलं असतं. परंतु देवी आईनं दाखवून दिलेलं आहे की काहीही झालं तरीही आबांच्या इच्छा पुढे किंवा देवी आईची जी इच्छा आहे तेच सगळं होणार आहे. आता पुन्हा सरोज पुढे येते आणि सरोज म्हणू लागते की नाही आबा, अद्वैत एकटा पूजा करेल, जोडीने पूजा करायची काही गरज नाही. आबा म्हणतात की सरोज थांब, बस झालं, कारण आत्तापर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण यापुढे मी एकही गोष्ट ऐकून घेणार नाही. कारण काहीही झालं तरीही इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबांचं असं म्हणणं आहे की सगळं जरी तू म्हणत असली तरी शेवटी देवी आईच्या मनात जे आहे तेच होणार आहे. आणि तू कितीही कांगावा केला, तू कितीही गोंधळ घातला तरीही इकडे जे घडत आहे ते तू थांबवू शकत नाही असं आबा म्हणत आहेत. आणि सरोज आता तू मध्ये बोलू नकोस, कारण जे काय घडलेलं आहे ते देवी आईच्या इच्छेनं घडलेलं आहे, त्यामुळं ते सगळं तू थांबवण्याचा प्रयत्नही करू नकोस असं आबांचं म्हणणं आहे. अद्वैत ही इकडे विचार करत आहे, अद्वैत ही म्हणत आहे की बरोबर आहे, आबा म्हणत आहेत त्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे, कारण आबांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने घडत आहे, आबांनी सांगितलेलं होतं आणि अगदी देवी आईची इच्छा पूर्ण होत आहे, देवी आईनं जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत. आणि मंदिरातही त्या दिवशी तेच घडलं होतं,
तो जो हार होता तोही माझ्या आणि खरेच्याच गळ्यात पडलेला होता आणि तिथंही गुरुजींनी सांगितलेलं होतं की असं पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि ही जोडी कधीच तुटू शकत नाही. मग मी का अट्टहास करतोय असा विचार अद्वैतच्याही डोक्यात आलेला आहे. इकडे कला आणि अद्वैत दोघंही जोडीने पूजा करत आहेत आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत या दोघांनी हे सगळं मनापासून करण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्या इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा इकडे आपल्याला हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की खरंच अगदी मनापासून सांगायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूपच भारी पद्धतीनं घडत असतात. इकडे आता आबा म्हणतात की अद्वैत, सोहम आणि राहुल तुम्ही तिघजण मिळून होळी पेटवा. अद्वैत, लहान असताना ना तू गोंधळ घालायचा का तर तुला होळी पेटवायची असायची असं तुझं म्हणणं असायचं आणि आज ही होळी पेटवण्याचा मान तुम्हाला देण्यात येत आहे. हे सगळं चालू असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं असतात आणि आबा म्हणत असतात शेवटी देवीच्या मनात जे आहे तेच होणार आहे आणि देवीची जी इच्छा आहे तीच इच्छा पूर्ण होणार आहे. अद्वैत ही तिथे आता होलिका मातेला नमस्कार करत आहे. त्याचबरोबर पुढची पूजा म्हणजे नारळ टाकायचा असतो तीही पूजा अद्वैत आणि कला या दोघांच्या हस्ते होत असते. परंतु इकडे मात्र नैनाला खूप राग आलेला असतो. नैनाला कळत नसतं की नक्की करायचं काय आहे कारण तिला तो मान मिळवायचा होता. तिने आता स्वतःच्या हाताने कपाळावरती कुंकू लावून घेते आणि तिथे पूजा करण्यासाठी जाऊ लागते. इकडे अद्वैतच्या डोक्यातून विचार काही जात नाहीत. इकडे आई सांगत आहे की ती मुलगी तुझ्यासाठी परफेक्ट नाही आहे, पण इकडे आबा प्रत्येक वेळी सांगत आहेत. त्याचबरोबर देवाचाही तोच संकेत आहे. आज ही खरेची काहीच चूक नव्हती. तिला खरं तर नैनाने पायात पाय घालून पाडलेलं होतं, पण खरे मात्र ते कुंकवाच्या ताटावरती जाऊन तिथं पडली आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि अद्वैत देवीच्या समोर तिथे हात जोडून उभा आहे. अद्वैत ही विचार करत आहे की आता करायचं काय. काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार आहे असं अद्वैतचं सुरू झालेलं असतं आणि अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. अद्वैतला कळतच नाही आहे की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, या सगळ्यातून कशा ह्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत हे अद्वैतला कळत नसतं कारण त्याच्या डोक्यामध्ये आता विचारांचं चक्र माजलेलं असतं. त्याला कळत नसतं की कोणत्या बाजूचा आम्ही कसा विचार करू, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू, हीच गोष्ट त्याला कळत नाही. आता नैना आणि राहुल दोघंही पूजा करण्यासाठी पुढे येतात. खरं तर नैना आणि राहुल या दोघांनाही खूपच राग आलेला असतो कारण तिला वाटत असतं की हा पूजेचा मान तिला मिळाला पाहिजे, पण आज घडत असतं मात्र वेगळंच कारण काहीही झालं तरीही ही पूजा करण्याचा मान आता कला आणि अद्वैतला मिळालेला असतो. पूजा वगैरे सगळं व्यवस्थित पार पडतं आणि त्यानंतर सरोज रूममध्ये आलेली असते. सरोज खूप कासावीस झालेली असते आणि त्यावेळेसच तिथे आबा येतात आणि आबा म्हणतात येऊ का सरोज. नाही, एवढी टेन्शनमध्ये का आहेस ग. नाही, कळतच नाही आहे मला, टेन्शन येण्यासारखं झालं आहे काय. आणि आबा तिथं आलेले असतात तेव्हा सरोज म्हणते का नाही येणार आबा, तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रत्येक वेळेस या घरची लक्ष्मी, या घरची सून हे सगळं बोलत असता. याआधी कधी घरात या अशा दोन गोष्टी झालेल्या नव्हत्या आणि आत्ता मात्र जेव्हापासून ती मुलगी या घरात लग्न करून आलेली आहे तेव्हापासून तुम्ही प्रत्येक वेळेस तिच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं गोष्टी बोलत आहात, वेगळ्या पद्धतीनं ते सगळं करत आहात असं सरोज बोलत असते. सरोजचं म्हणणं असतं की आबा तुम्ही जे वागत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे असं सरोज आबांना सांगत असते. परंतु आबा म्हणत असतात मी जे वागत आहे ते चुकीचं आहे, मग तू जे वागते ते बरोबर आहे का. कारण तू विचार कर ना, ज्या गोष्टी घडत आहेत त्या कशा पद्धतीनं घडत आहेत. कारण काहीही झालं तरीही तुला प्रत्येक वेळेस जे वाटत आहे अद्वैत आणि कला यांनी एकत्र आलं नाही पाहिजे. काल रात्रीही मी ऐकलेलं होतं की तू अद्वैत आणि कला या दोघांना अद्वैतला सांगत होती की कलासोबत पूजा करायची नाहीस. हे का करतेस तू, हे सगळं करायची गरज का आहे तुला असं आबा सांगत असतात. आबा बोलत असतात. आबांना खरं तर राग आलेला असतो. आबांना ही गोष्ट पटलेली नसते. आबा म्हणत असतात देवीच्या मनात जे आहे तेच होईल ना, कारण तू त्यांच्या संसारामध्ये काय येतेस, तू त्यांच्या संसारामध्ये येण्याचा संबंध काय आहे. कारण त्यांचा संसार हा देवीमुळे सुरू झालेला आहे. त्यांचं लग्न देवीची इच्छा होती म्हणून झालेलं आहे, पण तू त्यांच्या दोघांच्या मध्ये येऊन हे सगळं नुकसान करत आहे. फक्त त्यांचंच नाही तर आपल्या सगळ्यांचं तू नुकसान करत आहे असं आबा सांगत असतात. तेव्हा सरोज म्हणत असते आबा आजपर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही, आता माझ्याच्याने हे सहन होणार नाही, मला हे शक्यच नाही, मी हे ऐकूनच घेऊ शकत नाही असं आबांचं म्हणणं असतं. आबांचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे
मला ही गोष्ट कळतच नाही आहे की तू असं का वागते सरोज. आबा म्हणत असतात की कोणाच्याही संसारात अशी काडी टाकायचं काम कधी करू नये, एवढं लक्षात ठेव. आबांना हे बोलायचं असतं आणि आबांनी तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की देवीच्या मनात जे होईल ते होऊ दे, तू मध्ये मध्ये करू नकोस, असं आबा ठणकावून सांगत आहेत. आणि सरोजला म्हणत आहेत की अद्वैत आणि कलाच्या आयुष्याबाबतीत जे व्हायचं ते होऊ दे. पण सरोज ऐकायला तयार नसते. तेव्हा मात्र आबा नंतर विचार करू लागलेले आहेत. आबा म्हणत आहेत की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच की आत्ता सरोजच्या बाबतीत जे घडत आहे तिला वाईट वाटत आहे हे मला मान्य आहे, परंतु आबांनी एक निर्णय घेतलेला आहे. आबा म्हणत आहेत की का कळत नाही आहे सरोज तुला, चांदेकर घराण्याला लागलेला शाप आहे. चांदेकरांचा संसार टिकणार नाही, तो संसार हा जर यांचा संसार टिकला तर तो शाप निघून जाईल, असं आबांचं म्हणणं आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की होळीचा सण आहे, सगळे एकत्र आहेत. कला मात्र अद्वैतकडे पाहत आहे आणि ती म्हणत आहे की मला हा रंग का लावत नाही आहे. त्याचवेळी नैना हातात लाल रंगाचं ताट घेऊन उभी आहे आणि पाठीमागून आलेली असते ती म्हणजे तिथे रोहिणी आलेली असते. आणि तेव्हा मात्र रोहिणी तिथं आलेली आहे आणि रोहिणी म्हणत असते की काय झालेलं आहे. तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की आज मी त्या कलाची वाट लावणार आहे. हा फक्त नावाला लाल रंग आहे, बाकी त्यात मिरची पावडर आहे आणि या मिरची पावडरमुळंच तिची वाट लागणार आहे. आणि आज तिला ही मिरची पावडर लावूनच मी तिला तिथे वाट लावणार आहे, तिला संपवणार आहे, असा प्लॅन नैनाने केलेला असतो. परंतु घडत आहे मात्र वेगळंच. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. इकडे अद्वैत हा कलाच्या मागे लागलेला आहे. अद्वैत आणि कला दोघंही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आता तो रंग जो आहे तो अद्वैत कलाला लावण्यासाठी कलाच्या मागे पळत आहे. आणि फायनली अद्वैतने कलाला रंग लावलेला आहे. पण त्याचवेळी अद्वैतने नैनाच्या हातात असलेल्या ताटाला धक्का लागतो अद्वैतचा आणि ते ताट सगळं पालतं होतं, ते म्हणजे नैनाच्या तोंडावरती. आणि ती मिरची पावडर नैनाच्या तोंडाला लागल्यामुळं नैनाच्या अंगाची आगाग झालेली आहे. कला मात्र इकडे जाम खुश झालेली आहे, कारण अद्वैतने तिला रंग लावलेला आहे. या गोष्टीचा आनंद मात्र तिला खूपच झालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ती खूप खुश झालेली आहे आणि फायनली ह्या सर्व गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणे घडत असतात. त्याबरोबर कलाच्या आयुष्यात आता प्रेमाचे रंग भरू लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.